हॅलो. सागरदादा कुलकर्णी यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. अवी इंगुळकरने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जेव्हा अवी इंगुळकर बॅटिंगला षटकार मारेल तेव्हा 1000 रुपयाचं पारितोषिक. निखिल दादा आवाज करा थोडा जोश. मॅचला सुरुवात. एक्झिबिशन मॅच डायरी 11 विरुद्ध नरे 11. डायरी 11 अर्थात जब्बा वॉरियर्स बॅटिंग साठी तयार आणि नरे 11 म्हणजे हिंदवी प्रतिष्ठान. या दोन संघ दरम्यान हा सामना. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू भिरकावून दिला. स्वराज पोकळे जब्बाट मधून षटकार. स्वराजच्या बॅट बंद. पहिला चेंडू ती दमदार फटका. हॅलो. 7 धावा धावपल करते आपण पाहतोय. नमस्कार. आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय रमेशजी सोपान गटे साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. मी रोहित भाऊंना विनंती असणार आहे आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. सन्माननीय अतिथी रमेश भाऊ सोपान गटे यांचे या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. रमेशजी गटे साहेब, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने इकडे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातो आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहितजी लायगुडे यांच्या शुभ हस्ते गटे साहेबांचा आपण हा विशेष सन्मान करत आहोत. भाऊ, आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आहे आणि त्याबद्दल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. भाऊ, ज्या ज्या वेळेला या ट्रॉफीकडे पाहाल त्यावेळेला तुम्हाला पुणे प्रीमियर लीगची आठवण येईल, अशी ही आठवण करून देणारी ही ट्रॉफी, आपला सन्मान या ठिकाणी केला जात आहे. कुणाल काकडे सर, संपर्क करायचा इकडे या. कुणाल काकडे सर. आणि या मॅच साठी समालोचनासाठी मी कुणाल काकडे सरने या ठिकाणी आमंत्रित करतोय. पुढचा आवाज तुमच्या सोबत जोडला जाईल. सुखसागर नगरचा एक सुंदर आवाज, कुणाल काकडे सर. हॅलो, चेक. नॉट आउट. स्वराज पोकळे नॉट आउट. जीवनदान मिळालेलं आहे जगांना. आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 15. नवीन बॉलर आलाय तो हर्षराज. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा षटकार. काऊ कॉर्नरच्या दिशेने काऊचा षटकार आलेला आहे. थँक्यू डीजे. आणि ह्या मॅच मध्ये जो कोणता प्लेयर, जो बॅटर 50 धावा पूर्ण करेल त्याला महेश शिंदे याच्याकडनं 3000 रुपये पारितोषिक येते. आणि पुन्हा एकदा 5 लेगच्या दिशेने
3,000चं बक्षीस 5,000ला वाढवलेलं आहे. त्यामुळं हॅलो चेक. आणि हर्षराज खेडेकर यांच्या प्रत्येक विकेटसाठी मयूर कारंडे आणि महेश शिंदे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. दोघांकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक हर्षराज खेडेकर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू, काय चेंडू टाकलाय हर्षराज, नक्कीच आपण पाहिलंय नरेतला हा सुंदर. चार चेंडू. आणि अजून एक पारितोषिक, मोठं पारितोषिक शुभम रायकर यांच्याकडनं येतंय. सलग 4 चौकार खेळले, सलग 4 षटकार खेळले, 10,000 हजाराचं पारितोषिक. त्याच सोबत अवी किंवा स्वराज पोकळे यांच्याकडनं, स्वराज पोकळे, अवी इंगुळकर यांच्या प्रत्येकी 50 धावांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक येतंय शुभम रायकर यांच्याकडनं. आणि महेश शिंदे यांच्याकडनं देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक येते 50 साठी. बॉलरनी देखील विकेट जर काढली तरी 4 विकेटला 10,000 रुपयाचं पारितोषिक शुभम रायकर यांच्याकडनं येते. ऋषी लोकरे जर या सामन्यात बॅटिंगला आले तर महेश शिंदे यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक. ऋषी लोकरे नक्कीच फक्त बॅटिंगला यायचंय. आणि महेश पोकळे यांच्याकडनं देखील 3,000 रुपये. यावेळी फाईन लेगच्या दरम्यान डगआउटच्या दिशेने चौकार अवी इंगुळकर. 4 धावांनी धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 31. या बघाई माझ्या विषय तिथं जंक्शनचा होणार पुणे प्रीमियर लीग. आणि त्याच सोबत महेश दादा पोकळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि याच ठिकाणी साहिल दादा चाकणकर आणि प्रसाद पोकळे यांच्याकडनं सलग 4 षटकारांसाठी 6,666 रुपयाचं पारितोषिक येतंय दोघांकडनं. नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू फ्री हिट स्वराज पोकळे यांच्यासाठी फ्री हिट. बॉलिंग एंडला आपण पाहतोय गोपाल. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव डॉट बॉल. आणि या ठिकाणी अवी इंगुळकर यावेळी झेल बाद होत आहेत. स्वराज पोकळे उत्कृष्ट झेल मिड विकेटच्या दिशेने फलंदाज बाद. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार. थँक्यू. आणि त्याच सोबत कानिफ कुंभार यांना जर बॅटिंगला पाठवलं, बॅटिंगला कानिफ कुंभार आले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक महेश दादा पोकळे यांच्याकडनं. षटकार मारले कानिफने तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या झाली ती 33 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. आणि DK स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे संघ मालक ध्रुवदादा काळेल यांच्याकडनं अवी इंगुळकर यांना सलग 3 षटकार जर खेचले तर थायलंड ट्रिप. सुधीर शिर्के ज्यांनी मुकुंद भोसले यांच्यावर पारितोषिक लावले त्यांच्यासाठी पारितोषिक येते. हिट विकेट झाल्यावर 1,000 रुपये पारितोषिक मुकुंद भोसले यांच्याकडनं. प्रसिद्ध गाळा मालक प्रणव घाटे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार जर खेचले तर साहिल दादा चाकणकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक.
आणि नो बॉल. धाव संख्या झाली ती 36. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धायरी 11 म्हणजे जब्बा वॉरियर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूने नरे 11 म्हणजेच हिंदवी प्रतिष्ठान. एका बाजूने अवी इंगुळकर, स्वराज पोकळे, दुसऱ्या बाजूने गोविंद अप्पा खेडेकर, हर्षराज खेडेकर, ईश्वर खेडेकर. यावेळी बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. सुधीर शिर्के यांनी जर सलग 3 षटकार खेचले तर केतन जागाडे यांच्याकडनं गोवा ट्रिप. अगदी आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूवर प्रेम करणारे मान्यवर त्यांचे मित्र. सुधीर शिर्के यांनी देखील जर 50 रन पूर्ण केले तर शुभम रायकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. चला का थांबलेत? थांबला का थांबलेला आहे? टायमर चालू आहे. या सामन्याला देखील आपण टायमर लावले त्यामुळे टायमरची दक्षता घ्यायची आहे. यावेळी शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, मागे सरकून मारण्याचा प्रयत्न होता आणि झेल बाद. विकेटचं पतन. सुधीर शिर्के बॅक टू पॅव्हिलियन. राडा होणार पोरं नाही ऐकणार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर गडी चमकवून टाकणार. त्याचसोबत एक पारितोषिक चालूच आहे जे प्रसिद्ध गाडा मालक प्रणव घाटे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. नवीन बॅट्समन आलाय तो आयुष गाडे. आयुष गाडे आणि अवी इंगुळकर यांची जोडी अजूनही पिचवर सज्ज. धाव संख्या झाली ती 37. एक चेंडू प्रगतीपथावर. यावेळी शफल करून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा अपील केलाय आणि अपील करताच आयुष गाडे डगआउटला परतलेत. फलंदाज बाद. ओम चव्हाण नवीन बॅट्समन. चला अवी इंगुळकर नॉन स्ट्रायकिंगला या लवकर. आपल्याला सामना चालू करून घ्यायचा पुन्हा एकदा. आणि हॅट्रिक चान्स. हॅट्रिक वर ईश्वर खेडेकर. मात्र हॅट्रिक हुकलेली आणि थोडीशी गडबड. आशिष पाटील यांच्याकडनं गडबड झालेली आहे. कानिफ कुंभार जर बॅटिंगला आले, स्ट्राईकला आले तर महेश पोकळे, प्रसाद पोकळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. साहिल चाकणकर यांच्याकडनं ओम चव्हाणच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि ओम चव्हाण यांनी मात्र 15 धावा जर पूर्ण केले तर केतन जागडे यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. ओम चव्हाण मात्र 15 धावांचं लक्ष आहे पूर्ण करायचंय. कानिफ कुंभारला जर बॅटिंगला पाठवलं तर महेश पोकळे, अमर खेडेकर, अमरदादा खेडेकर, महेश आप्पा पोकळे आणि प्रसाद पोकळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. जर कानिफ कुमार फक्त बॅटिंगला आले तरी. यावेळी शफल करून मारण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉल आणि त्याच सोबत 22च्या स्वरूपात चौकार. 4 धावा. 5 धावाने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 43 धावा. 3 चेंडू प्रगतीपथावर. अजून 3 चेंडू बाकी. पहिल्या 2 चेंडूवर विकेटचं पतन आपण पाहिलं.
बॉलर ईश्वर खेडेकर. यावेळी समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षाची चूक आणि धावा मिळत आहेत त्या 4 धावा. चौकार. अगदी आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला अवी इंगुळकर यांनी, मात्र 4 धावांनी धावफलक पुढे जाते आणि याच वेळी तो चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न योग्यरित्याने खेचलेला हा षटकार. 6 धावांचा फटका. बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर प्रत्येक षटकारासाठी प्रसिद्ध गाडा प्रणव घाटे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार खेचले तर साहिल चाकणकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. चार षटका अखेर धावसंख्या झाली ती 55 धावा. 3 गडी बाद 55. शेवटचं षटक अजूनही बाकी. नवीन गोलंदाज बॉलिंग एंडला आप्पा केडेकर, गोविंद आप्पा केडेकर, संघाचा संघनायक. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अवी इंगुळकर. अवी इंगुळकर याने 50 धावा पूर्ण केल्या. 10,000 रुपयाचं पारितोषिक. शुभम रायकर यांच्याकडने सलग 3 षटकार खेचले. 10,000 रुपये पारितोषिक. शुभम रायकर यांच्याकडनं 1 षटकार खेचला. प्रत्येकी 500 रुपये पारितोषिक. प्रणव घाटे यांच्याकडनं अगदी बक्षिसांचं वर्षाव आणि 1 षटकार पहिला आलेला पहिल्या चेंडूवर. खरपूस समाचार. गोविंद आप्पा केडेकर यांच्या गोलंदाजीवर घेतलाय तो अवी इंगुळकर. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम. काणिफ कुंभार जर बॅटिंगला आले तर महेश आप्पा भोगळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. अमर भाऊ केडेकर यांच्याकडनं देखील 1,000 रुपये पारितोषिक. प्रसाद पोकळे यांच्याकडनं देखील 1,000 रुपये पारितोषिक जर काणिफ कुंभार बॅटिंगला आले तरी. ओम चव्हाण यांनी जर 3 षटकार खेचले तर हॅलो चला नो बॉल आत्ताचा आलाय तो नो बॉल. पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल. नो बॉल प्लस षटकार आलाय पहिल्या चेंडूवर आणि पुढच्या चेंडूवर देखील सलगचा दुसरा षटकार खेचलाय अवी इंगुळकर याने. सलग धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग Thank you, DJ. महासंग्राम क्रिकेट. सलगचा आता तिसरा षटकार खेचला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रणव घाटे यांच्याकडनं. प्रसिद्ध बैलगाडा मालक. मात्र नो बॉल. नो बॉल पुन्हा एकदा चुका घडतायत आप्पा गेडेकर यांच्याकडनं. ऑफ साइडला जर स्क्रीनवरती षटकार खेचला तर साहिल चाकणकर यांच्याकडनं 15,000 रुपयाचं पारितोषिक.
यावेळी पहिलेच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न ती देखील पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या झाली ती 71 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी आप्पा यांचे. पुन्हा एकदा मोठा फटका, खेळलाय मारलाय तो षटकार 6 धावांसाठी. राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. चेंडू झाले ते 3, धाव संख्या झाली ती 77. अजूनही 3 चेंडू बाकी. यापुढे जर सलग 2 षटकार खेचले तर विकी आठवले आणि बाबू आठवले यांच्याकडनं प्रत्येकी 2000 रुपयाचं पारितोषिक. अविंगुळकर रिव्हर्सचा फटका खेचून षटकार खेचला तर टायगर शिवराज चव्हाण यांच्याकडनं 50,000 रुपयाचं पारितोषिक. अगदी त्याच फटक्याची आता मला वाटतं प्लॅनिंग करतायत आवी इंगुळकर. फील्ड बघतायत, 3 चेंडू बाकी आहेत. डगआउट मधनं पण तोच इशारा आलाय. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता, मिस हिट झालेला आहे. 1 धाव पूर्ण केली आहे ओम चव्हाण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, नो बॉल आणि रनआउटचा यावेळी इशारा आलाय अंपायर कडनं, मात्र नो बॉल. पुन्हा एकदा आप्पा गेडेकर. चुका घडतायत. आवी इंगुळकर बक्षीस मारण्याचं प्राइस वाढतंय, चान्स वाढतायत. आणि बॅटिंगला आलाय तो कानिफ कुंभार. कोण आहे? ऋषी लोकरे. ओके, ऋषी लोकरे. ऋषी लोकरे आले ते बॅटिंगला. दायरीचा फरदीन काझी, ऋषी लोकरे. मात्र यावेळी नॉन स्ट्रायकिंगला तर आवी इंगुळकर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती 78. 79 धावा झालेल्या आहेत. विक्की आठवले आणि बाबू आठवले यांच्याकडनं. आणि ऋषी लोकरे एक जरी बॉल खेळले तर आयोजक रोहित लायगुडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा चेंडू बाकी. यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने या ओव्हरचा 3रा षटकार. आवी इंगुळकर काय बॅटिंग केली. वैयक्तिक 49 धावांकीवर खेळलाय तो आवी इंगुळकर. 1 धावाने हाफ सेंचुरी हुकली, मात्र वेल प्लेड.
टायमर चालू झालेला आहे. पहिला चेंडू शरीरावर मारा. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर सुरेख सुरात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गोविंद अप्पा खेडेकर. डॉट बॉल. पहिला चेंडू कॅच मिस केलेला आहे. बाउंड्री लाईनला एक उत्कृष्ट झेल घेण्याची संधी होती, मात्र कॅच सोडलाय तो परशा याने. ऋषी लोकरे यांच्या प्रत्येक कॅच साठी शिवप्रसाद पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. रोहित सर खाली कोण आहे तो बॅट्समन? आणि यावेळी टीमचा कणा अप्पा खेडेकर पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त झालेत. स्वराज पोकळे काय गोलंदाजी करतोय, काय सुरुवात करून दिली. आपण कुणालाच नाही जमत. बंदूक आशिष पाटील या स्पर्धेचे पंच म्हणून आपल्याला लाभलेले असे आशिष पाटील यावेळी बॅटिंगची कमान सांभाळण्यासाठी आलेत हिंदवी प्रतिष्ठान या संघाकडनं. बॉलिंगला आपण पाहतोय स्वराज पोकळे. नक्कीच आपण पाहतोय स्वराज पोकळे बॅटिंगला देखील 2 षटकार खेचले. कमी धावांमध्ये धाव बाद झाले, मात्र गोलंदाजी देखील सुरेख सुरुवात केलेली आहे. कुठे ना कुठं अन्वी 11 या संघात खेळत असताना स्वराज पोकळे घाई गडबड सगळ्या आयोजनाची, त्याचसोबत मॅच खेळण्याची देखील पहिल्याच दिवशी मॅच, त्यामुळं कुठे ना कुठे गेम टाइम प्रिपेअर करण्यासाठी स्वराज पोकळे यांना कमी भेटला असं म्हणता येईल. कारण की काय सुरेख गेम प्ले याची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा बॅटीची कड, 1 धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय सुदीप. धावसंख्या झाली ती 2. मोठं लक्ष 86 धावांचं लक्ष धायरी 11 जब्बा वॉरियर्स या संघाने ठेवलंय हिंदवी प्रतिष्ठान नरे या संघावर संघासमोर. यावेळी काय फटका घेतलाय, सीमा रेषा पार षटकार सुदीप यांच्या बॅटीतनं. कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगना. शेवटचा चेंडू स्वराज यांचा. धावा खर्च केल्या त्या 8. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता, अपील केली पंचांना, मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. डॉट बॉल निर्धाव षटक समाप्ती. एका षटका अखेर धाव संख्या झाली ती 8 धावा. चला पुढच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. हॅलो, पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. अजिंक्य विसे स्पोर्ट फाउंडेशन आणि डीके वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच. डीके स्पोर्ट्स फाउंडेशन. डीके स्पोर्ट्स फाउंडेशन डीके आणि कोणती? डीके आणि अजिंक्य विषय. आरडी नाही, आरडी. डीके स्पोर्ट फाउंडेशन आणि अजिंक्य विषय. डीके नाही, आरडी. आरडी वॉरियर. आरडी बोललो.
आरडी वॉरियर्स आणि अजिंक्य विशेष फोन ऑडिशन दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. शिवराज दादा आणि किरण दादा कामटे या दोन मान्यवरांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी टायगर शिवराज दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशन आणि त्याचबरोबर टाकणार ओहोर कॅप्टन सहसारीच मेजर दणका बसणार चौकार शिक्सर. चला धनंजय आणि अनिकेत काटे चला दोघंही लवकर या. टॉस आपण करणार आहोत. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. आरडी वॉरियर्स आणि अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. आरडी वॉरियर्स संघाचे संघमालक सन्माननीय रवींद्र धंगेकर यांच्या मालकीचा संघ हा मैदानामध्ये उतरलाय. तर दुसऱ्या बाजूने आणि यावेळी सुधीर शिर्के यांनी जर अजिंक्य दादा भिसे यांच्या संघ मालकीचा संघ अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघादरम्यान टॉस. टॉप 8 मधील तिसरी लढत मैदानामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार. किरण दादा कामटे आणि शिवराज दादा चव्हाण यांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. जब्बा वॉरियर्सचा कॉल. पीपीएल आणि किती टॉस दिसलाय. अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन टॉस जिंकलाय. टॉप 8 मध्ये दाखल झालाय. कसं वाटतं टॉप 8 मध्ये खेळताना? काय प्रेशर आहे का? हा प्रेशर तर असणारच. सुपर 8ला ॲक्च्युली सगळे टीम चांगले आहेत आणि समोरची टीम पण चांगली आहे. मागच्या वर्षी फायनलला होते आणि यावेळेस पण सुपर 8ला आहे. त्याच्यामुळं चांगले प्रयत्न करू आम्ही खेळण्याचा क्रिकेट. सुरुवातीच्या मॅचेस जर पाहिल्या तर मला वाटतं ज्या टेबल 2 ला होते त्या दोन टीम मात्र क्वालिफाईड झाल्यात. तो टेबल 1 ला होता. टेबल टॉप केला होता. धनंजय टेबल 2 वर होता. तोडगा होईल असं वाटतंय का आता? तसं काय नाही. बघू आता काय काय खेळावरती सगळ्यांचं आता काय. टीम मध्ये काही चेंजेस आहेत का आता? हा चेंजेस आहेत. ते आता सिलेक्ट करतानाच कळेल. निर्णय काय असेल? टॉस जिंकलास बॉलिंग करणं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धनंजय माझ्यासोबत आहे. धनंजय फार मोठा एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे हाफ पिच क्रिकेटचा. इतर हाफ पिच स्पर्धा आणि रोहित दादा रायगुडेंची ही हाफ पिचची स्पर्धा काय तफावत वाटते आणि अजून काय सुधारणा इथे तुला हवेत? सुधारणा तर काय नाही. हीच एक नंबर आमच्यासाठी हप्पीसाठी टुर्नामेंट आहे आणि ही हप्पीची IPLच आहे. कोणतं स्वप्न घेऊन खेळाडू या मैदानामध्ये उतरतात? स्वप्न तर एकच असतं सगळ्यांचं, विनिंग व्हायचं. प्रवास आतापर्यंतचा पाहिला धनंजयचा थोडासा खराब होता. धनंजयला फॉर्म घावसलेला नाहीये. सर्वांना अपेक्षा आहे धनंजयचे चौकार षटकार पाहायची अपेक्षा आहे. रात्री झोप झाली का धनंजय काल की आज मॅच खेळायची? झोप तर झाली. आता मॅच मध्ये बघू काय होतंय ते. शुभेच्छा धनंजयला देखील. माझ्यासोबत शिवराज दादांना विनंती करेल की आपण या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा द्यात. राडा होणार, पोरा ऐकणार नाही. परफेक्ट नियोजन रोहित शेठ लायगुडे. एकच वाक्यात सगळं संपवतो मी. क्या बात आहे. उद्या स्पर्धा आहे. उद्या फायनल आहे आणि सर्वांना यायचंय. अजून स्पर्धा संपली नाही. टॉप 8चा धमाका. जाऊया परत एकदा मैदानामध्ये. आमचे लोकल बॉयज आज मैदानामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घ्या. या मॅचचा आनंद घ्या. कारण राडा होणार. आमचे आयोजक देखील नाही ऐकणार. हॅलो. आणि या ठिकाणी एक पारितोषिक येते सुधीर शिर्के यांच्यासाठी. सुधीर शिर्के यांच्याकडनं जर कॅच निसटला तर राकेश गाडगे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. आणि काय सुरेख फटका घेतलाय आपल्या पंचांनी. आशिष पाटील षटकार 6 धावांसाठी. अगदी पोर नाही ऐकणार राडा होणार. पोर नाही ऐकणार राडा होणार. पोर नसत्यात ऐकत. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. रनआउटची संधी. काय होतंय?
ऋषी फरदीन काझी, एकदम फरदीन काझी एक सुरेख असा फलंदाज, त्याच हिशोबाने आपला सुरेख असा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फरदीन काझी, ऋषी लोकरे. यावेळी थोड्याशा चुका करतायत. विशाल पोकळे झेल कलेक्ट करायला थोडासा अवघड गेला. धाव संख्या झाली ती 43. 10 चेंडू 43 धावांची गरज. अगदी अर्ध्यात आलेला हा सामना. कॅचची संधी मात्र डोक्यावरून गेलाय तो सीमारेषा पार. षटकार. पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार. थँक्यू डीजे. सुदीप काय फटकेबाजी करतोय. अगदी आपण पाहिलं गोविंद अप्पा खेडेकर पहिल्या चेंडूवर बाद झाले, मात्र सुदीप यांनी फलंदाजीची कमान सांभाळली, योग्यरित्या सांभाळली. धाव संकेत कुठेही फुल स्टॉप लावून नाही दिला सुदीप यांनी. धाव संख्या झाली ती 49. अजूनही 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा कॅचची संधी होती आणि अगदीच ज्या कॅच सोडल्यावर पारितोषिक लावलेला राकेश गाडगे त्याच्या मागेच थांबलेला, पण कॅच तो पूर्ण केलेला आहे. सुधीर शिर्के. हॅलो कुणाल दादा, या झेलचे रील्स बांधणार आहेत उद्या. खूप सारे रील्स उद्या बनतील. जिम मधले कमी, पण या झेलचे रील्स सुद्धा बनतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जो झेल टिपलाय सुधीर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपण पाहतोय सुधीर शिर्के. नक्कीच बॅटिंगला थोडासा उशीर झाला, कारण की आवी इंगुळकर त्यांनी सुरेख अशी फलंदाजी केली. चला नवीन बॅट्समन घाई करा थोडीशी. नवीन बॅट्समन आले ते संकेत खेडेकर. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 49. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने कॅचची संधी आणि कॅच केलाय तो पूर्ण. फलंदाज बाद. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर. सर्व माहिती तुम्हाला योग्यरित्या पोहोचली जाईल, वेळोवेळी पोहोचली जाईल. 6 चेंडू 37 धावांची गरज आहे. ईश्वर आले ते नवीन बॅट्समन. स्ट्राईक एंडला आपले पंच अजूनही बॅटिंग करतायत, सुरेख बॅटिंग करतायत. आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त, नो बॉल. नक्कीच फोटोग्राफर दादा इकडे. चेंडू हाताळल्यानंतरच आपल्याला पीपीएलचे समजलेलं. मला असं वाटते परशुराम काहीतरी अभ्यास करून आलेले नाहीयेत, कारण की स्पीड गन अंतर्गत हे सामने खेळले जातात. अगदी गावात खेळत असताना ज्या गोलंदाजीची ओळख परशुराम यांची आहे त्याच प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती इथं चालणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा आशिष शिंगणे सर. आणि काय फटका घेतलाय. फाईन लेगच्या बाउंड्री रेषा पार. षटकार. अगदी आपण पाहतोय हिंदवी प्रतिष्ठान झुंज देत आहेत, मात्र पहिल्या फेरीत अविंगुळकरने ज्या धावा जमवल्यात 49 धावांची जी बॅटिंग केली ती कुठे ना कुठं फायदेशीर ठरली. धायरी 11 जब्बा वॉरियर्स या संघाला.
5 चेंडू 30 धावांची गरज असताना हेलिकॉप्टरचा फटका खेळला आशिष याने, मात्र एका धावात समाधान मानावं लागेल. आणि अनिकेत काटे, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला विनंती असेल, हा सामना संपला की त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कोणताही अतिरिक्त वेळ न खर्च करता आपल्याला मॅच चालू करायची आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ईश्वर खेडेकर, नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. परशुराम, शेवटचे 4 चेंडू हाताळायचे, त्यावरती नो बॉलचा हा चेंडू. फ्री हिटची संधी ईश्वर यांना. पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, कार्पेट फटका. सुधीर शिर्के, सुधीर शिर्के, काय फिल्डिंग करतायत सुधीर शिर्के. अगदी प्रेक्षकांचा पुरेपूर प्रतिसाद सुधीर शिर्के यांच्या पाठीशी. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आशिष शिंगणे. 3 चेंडू 27 धावांची गरज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा फटका, पुन्हा एकदा 1 धावाचा प्रयत्न. आणि ह्यावेळी रनआउटची संधी होती. फरदीन काझी योग्यरीत्या थ्रो देलता, मात्र कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड. स्वराज पोगळे यांची अजूनही 2 चेंडू बाकी. परशुराम यांचा फुलटॉस चेंडू होता, मात्र कन्वर्ट करता आला नाही. अभि इंगुळकर नक्कीच रनआउट त्यांना ऍड करायचा दिसतोय, त्यामुळं धावत गेले, पळत गेले, थ्रो केला, मात्र त्यांनी चालत चालत रन पूर्ण केला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न होता. षटक समाप्ती. सामना जिंकलाय तो जब्बा वॉरियर्स. धायरी या संघाने, नरे या संघावर मात करून, योग्यरीते खेळ करून जब्बा वॉरियर्स हार्डलक हिंदवी प्रतिष्ठान नरे